न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आता उभे आपण वर्धा मेन बस स्टॉप इथल्या प्रवाशांकडून आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। आढळली आहे, त्यामुळे परिवर्तन आवश्यक आहे। मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला होता? मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचा मुख्यमंत्री हवा हे दिसत आहे। म्हणजे असा एक विचार करतो। आता जे विद्यमान आमदार आहे त्याच्याबद्दल काही मत आहे तुम्हाला? काय वाटतं की त्यांनी काय काम केलं, नाही केलं, काय केलं? आमदार हा कोणते विद्यमान रणजित कांबळे जे आहे तुमच्याकडे आमदार रणजित कांबळेनं कुठं काम केलेलं आहे, कुठं नाही केलेलं आहे, दोन्ही दोन्ही वर्धेमध्ये शेखर शेंडे त्यावर शेखर शेंडे नाही, आता पुष्कळ वर्ष झाले भर साहेबांना काही वर्ष भावी आमदार म्हणून शेखर शेंडे हो आपले जे शेखर भाऊ शेंडे जे आहे काँग्रेसचे त्यांनाच बघणार आहे। का शेखर भाऊ शेंडेच का कारण जे आता विद्यमान आमदार आहे त्यांनी खूप डावललं आहे ते कार्यक्रमात पण फक्त बॅनरबाजी करतात। ग्रामीण भागात वगैरे कोणत्याच प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही आणि तसंही भाजप हे पक्ष कोणत्याही प्रकारच्या म्हणजे कोणत्या शेतकऱ्याचा शेतमजूर राहो, शेतकरी राहो, युवा वर्ग राहो, कोणत्याच फायद्याचं हे बीजेपीचं सरकार नाही आहे। त्याच्यामुळे आज आमच्या वर्धावासियांनी हेच ठरवलं की आता येणाऱ्या ह्या विधानसभेत आपण आपले शेखर भाऊ शेंडे यांना भरघोस मताने निवडून द्यायचं होतं ठरवलं वर्धावासी। अजून काही नागरिक आपल्यासोबत उभे आहेत त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला तुमची वोटिंग इथे येत आजोबा सांगा तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मतदाराचे पोल कोणाकडे येतो? का बरं भाजपकडेच का बरं? त्याची कामं चांगली आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे। बरोबर तो तुमचा आपके मन में कौन सा नया आपको क्या लगता है कौन आमदार बनेगा? आमदार तो सचिन पावले सर बनना चाहिए। उनका काम बहुत अच्छा है, वो गरीब के लिए भी अच्छा है, वो कुछ देखते नहीं है, जिसको ज़रूरतमंद है उनका काम करते हैं। हमको कोई दिक्कत नहीं है, हमारे को सचिन सर ही पाहिजे। मेरा पूरा समर्थन, मेरे परिवार का समर्थन सचिन सर के लिए है। मैं सचिन सर को ही वोट दूँगा। मैं चाहता हूँ कि वर्धा में सचिन सर ही आए। आपको क्या लगता है भैया कौन आएगा? अच्छा काम करते कौन सा काम करा अभी तक उन्होंने? मी उभा आहे वर्धा मतदारसंघातील वर्धा येथील आरती टाकीस जवळ। आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काका तुमच्या मनातला भावी आमदार कोण? सचिन पावडे आमदार मनाचा चान्स वाटून का बरं सचिन पावडे? एक चान्स द्यायला पाहिजे, नवीन चान्स द्यायला पाहिजे। लोकांचं म्हणणं आहे आता का आपण बीजेपीला चान्स दिला आहे, काँग्रेसला चान्स दिला आहे, नवीन लोकांना, नवीन तरुणांना, नवीन रक्ताला पण चान्स दिला पाहिजे। नवस्वराज्य न्यूज चॅनल तुषार रेड्डीवारसह अमोल ठाकरे। त्याच्यातूनच काढते तो काही आपल्या घरातून देऊन द्या, मग महागाई भडकून देते। सर्व तुमचं सिलेंडर वाढवून पुन्हा तेल वाढवलं, साखर वाढवली, का फायदा? मग त्याच्या पोल कोणाकडे भावी आमदार म्हणून कोणाला बघतो? पंकज भोयर। का बरं पंकज भोयर? त्यांनी आता जसे खूप सारे कामं केलेले आहेत, जे वाटते आपल्याला आता बजाज चौकाचा पूल आहे तो रेल्वे याच्याने अटकलेला होता, तो आता सध्या आता त्यांच्या याच्यात निघालेले आहे। आमच्या इकडचे रोड जसं बनवून राहिलेले आहेत, सगळे चांगले कामं करून राहिले सध्याचे। 12 मिनिटांना गाडी आहे। किंमत वर्धित राहतो कशामध्ये येतो? कोणत्या ब्लॉकमध्ये? कोणत्या मत त्यांना विचार काका तुमच्या मनातलं भावी आमदार कोण? माझ्या मनातलं तर आमदार आता जुने खूप झाले आतापर्यंत, परंतु ज्या पद्धतीने त्याने लोकांची मनं सांभाळायला पाहिजे होती तेवढी तर नाही सांभाळली। पण माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मी EPS पेन्शनधारक आहे आणि त्याची आम्ही 15 वर्षापासून लढाई लढलो, परंतु त्यापासून या सरकारने 10 वर्षापासून खूप वेळा आश्वासन दिले,
आम्हाला जर 1838 रुपये पेन्शन भेटत असेल तर आम्ही बुडाबुडी कसं जगायचं. त्यामुळे आता दुसरं हे लोकसभेचं इलेक्शन गेलं महाराष्ट्रात, तर BJPचे सगळे खासदार जवळपास पडले, 30-31 निवडून आले. आता भावी आमदारही आम्हाला नवीन असावा, चांगला तडफदार, जसा आता एक विद्वान, सुशिक्षित, उच्चवर्ग याच्यातला, तर पावडे सरांसारखे जर आमदार आले तर अजून काही गोष्टीचा त्याच्यामध्ये भर पडेल. सोयाबीनचे भाव द्यायचे की तसे द्या, कापसाचे भाव कुठे दिवस आले, 8,000 कोणते भाव जर मागतो शिकून राहिला. मी जागा बोले मी कास्तकारच आहे. मग यायला काय हे आम्ही काय आपल्याला सांगून आज पाहिजे ना माल गेल्यावर काय फायदा आहे. कास्तकाराची आज गरज आहे माल विकायची आहे, बरोबर. मग विकल्यावर काय फायदा, एका वाढून एका कुठून बसून. सध्या उभा आहे वर्धा सेलू मतदारसंघातील वर्धा येथील आरती टाके जोड. काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया भावी आमदाराबद्दल. या आपके मन में कौन सा भावी आमदार है? आपको लगता है? सबसे बेस्ट आमदार सचिन पावड़े है. वो गरीब साठी तो बहुत अच्छा काम करता है और मेरे को आमदार सचिन पावड़े ही पाहिजे. आमचा मत जो भी है पूर्ण टोटल भारताचा मत पूरा सचिन पावड़ेसाठी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.